तेल टाकायचंय, 2 पळ्या तेल. आता आपण टाकणार आहोत त्याच्यात थोडे कढीपत्ते क्रश करून, म्हणजे ते बुडबुड त्याच्यात बघतील. मग ही आमची पेस्ट आहे बनवलेली. खोबरं, शेंगदाणे, कोथिंबीर आणि मिरची, कांदा हे सगळं टाकून ह्याचं वाटण बनवायचं आणि हे याच्यात टाकायचं. आता आपण एखादी पळी नाही, आता आपण त्याच्यात थोडे मसाले टाकून घेऊया, जसे की हळद, धना पावडर, ते काय जिरी पावडर आणि लाल मिरची. हा गरम मसाला आणि अजून काही बाकी आहे, तर ते आहे लाल मिरची पावडर तिखटवाली. बघू शकता तुम्ही इथे सगळेच्या सगळे मसाले घेतले गेले आहेत. आणि पाहिजे तर तुम्हाला धना पावडर तुम्ही अजून थोडीशी घालू शकता. आता आपण मसाले करपू नये म्हणून याच्यासाठी एखादी पळी नाहीतर काही तुम्ही घेऊ शकता. पळीच घ्या, ती बेस्ट आहे. आणि ह्याला हलवून घ्या. तुम्ही बघू शकता बिना कोणत्या फूड कलरचा ह्याला रंग आलेला आहे, जसा आपल्याला पाहिजे. आपण खोबरं जाळावर भाजलं आणि कांदा जाळावर भाजला, त्याच्यामुळे ही असा रंग आलाय मस्त बिना फूड कलरचा. आणि मसालेही होते, त्याच्यामुळेही ते त्याला थोडा रंग आलाय. आता आपण जी पेस्ट करून घेतलेली ना, त्याचं पाणी टाकून घेऊया आणि याला पुन्हा एकदा मस्त हलवून घेऊया या प्रकारे. वर्णवी आजच्या शेवग्याच्या शेंगाच्या भाजीची कॉमेंट्री करत आहे. असाच टाकणार आहे आवाज मी तुझा त्याच्यामध्ये, त्याच्यामुळे समजेल असं सांग. ह्याला हलवून घेतलं. आता ह्याच्यावर आपण झाकण ठेवून घेऊया. आता हे तुम्ही बघू शकता असं मसाला चांगला मस्त मसाला झालाय रेडी. नाही झाला अजून एकदा झाकण ठेवून मिक्स करायचं, झाकण ठेवून द्यायचं. ठीक आहे, मसाला चांगला शिजेपर्यंत आपण ह्याला बंद करून ठेवून देऊया. आता आपण ह्याला उघडून बघूया. मस्त तरी आली ना, मस्त तरी आली आहे, शिजलाय ना आणि अख्खा मसाला शिजलाय ना. आता हा मसाला रेडी आहे ना. आता काय टाकायचं? पाणी, शेवग्याच्या शेंगा. तर तुम्ही समजलंच असाल, आपण आज बनवत आहोत शेवग्याच्या शेंगा. हे तर तुम्हाला नक्कीच समजलं असेल. काय म्हणतात इंग्लिशमध्ये? इंग्लिशमध्ये शेवग्याच्या शेंगाला ड्रमस्टिक बोलतात. ड्रम वाजवायच्या स्टिक. हा हा हा, कारण त्या असतात स्टिक सारख्या. आता त्याला आपण हलवून घेऊया आणि या प्रकारे पसरून ठेवूया. आता आपण ह्याच्यात थोडंसं पाणी घालून घेऊया. थोडंसं नाही, शेंगा शिजून आपल्याला रस्सा पाहिजे तेवढं पाणी घालायचं आहे. शेंगा शिजल्या पाहिजेत तेवढं पाणी, त्याला वेळ लागेल.
त्याला 1 ग्लासभर पाणी लागेल आणि 1 ग्लासभर रस्सा आपल्यासाठी. आपण त्याच्यामध्ये 2 ग्लास पाणी घालणार. ओके, 2 ग्लास ग्लास पाणी. गॅस करायचा मोठा. गॅस मोठा केला. मीठ टाकायचं. मीठ टाकायचं थोडंसं आणि थोडंसं कशाला, चवीनुसार. एकदा हलवून घ्यायचं. बरोबर बोलले ना? हो. आणि एकदा मिक्स करायचं. त्याला एकदम हळूहळू हळवून घ्यायचं. हळून नाही, हलवून मिक्स करून घ्यायचं. म्हणजे काय कढईच्या तळाला काय मसाला लागला असेल तो निघून येईल. मसाला मिक्स होईल. हळूहळू मी ह्याच्यासाठी म्हणले जेणेकरून तो जो रस्सा बनवलाय ना तो खाली सांडू नये. उकळी आणायची. उकळी आणून मग आपला रस्सा तयार. नाही, उकळी आली की गॅस बारीक करून शेंगा शिजेपर्यंत चालू ठेवायचा गॅस. अच्छा, मग शेंगा शिजून झाल्यावर आपला रस्सा तयार असणार. इकडे उकळी यायला लागली आहे. बंद. हे बघा, उकळी आली आहे मस्त. आता आपण याला हलवून घेऊ. आता बारीक गॅस करायचा आणि शेंगा शिजेपर्यंत वाट पाहायची झाकण ठेवून, अर्धवट झाकण ठेवून. शेंगा शिजल्या की आपली रस्सा अर्धवट भाजी तयार. झाकण का ठेवायचं बरं? उतू जातं ते मग. अच्छा, आपण आता हलवून घेऊया. आता या शेंगा शिजू द्यायच्या. आता बारीक करते गॅस. बारीक केला. आता आपण याच्यावर ताट ठेवू. झाकण ते पण अर्धवट ठेवायचं. वाव, शेंगा शिजल्या मम्मा? चेक करूयात ना. ओ, शिजली. भाजलं का मला? शिजल्या शेंगा. आता आपला रस्सा तयार आहे. आता हा खायचा चपाती सोबत, भातासोबत, भाकरी सोबत.